हाय, हॅलो, नमस्कार सर्वांना. स्वागत आहे आपल्या एका नवीन YouTube ब्लॉगमध्ये तसंच आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दिव्या मांढरे ब्लॉग. तर चला सुंदर असा आजचा ब्लॉग आहे आणि हा जो ब्लॉग आहे तुम्हाला थंबनेलवरूनच कळालेला असेल की अधिक मास स्पेशल हा ब्लॉग आहे. तर आज आहे आमचा धोंडा. सो त्यासाठीच आम्ही मम्मीकडे आलेलो आहोत आणि मावशीकडे पण जायचं आहे. सो तो पण ब्लॉग मी छोटासा कंटिन्यू करेल कारण की आधीच तो धोंडा झालेला आहे आमचा. बट ते काही क्लिप्स वगैरे मी घेतलेल्या होत्या. तर त्या पण ह्या मी ब्लॉगमध्ये ॲड करून टाकेल. सो बघूयात कसा होतोय आमचा धोंडा आणि हा जो धोंडा आहे तर तो आमचा सेकंड धोंडा आहे. सो बघूयात आजचा कसा दिवस जातोय आणि कसा नाही, कशी मज्जा होतीये. सो स्टे ट्यून्ड. पुढे बघत राहा. तर इथे छान असं डेकोरेशन केलं होतं आम्ही गेल्यावर. म्हणजे जास्त काही तिथं काही लगेचच्या लगेच डेकोरेशन वगैरे सगळं अवेलेबल होत नाही. जेवढं काही घरगुती करता येईल तेवढं करण्याचा प्रयत्न केला होता. म्हटलं तसं राहण्यापेक्षा काहीतरी थोडंसं छोटंसं केलेलं ओके आहे. तर मला आज आहे ना मम्मीची पण ओटी भरायची होती. अधिक मासमध्ये भरतात आईची ओटी. सो मग तिच्यासाठी पण मी साडी घेऊन आली होती आणि मावशीसाठी पण घेऊन आली होती. त्यानंतर डेकोरेशन वगैरे झालं आणि मम्मी इकडे ताटं वगैरे बनवायचं काम चालू होतं आणि एकीकडे भजी पण तळत होती ती. थोडेच शेवटचाच घाणं होता हा आणि मग भजी वगैरे तळायचं काम चालू होतं. इथे धोंडे वगैरे केलेले होते छानपैकी आणि मी काय पुरणपोळी खात नाही, म्हणजे मला खायला नाही सांगितलेली. सो त्यामुळे मी काही पुरणपोळी घेतली नव्हती माझ्या ताटात. इथे आधीच आम्ही आहे ना औक्षण करून घेतलं, म्हणजे नंतर परत मग खूप गडबड होती आणि आता थोडं निवांत होईल. तर पप्पा आहूंच आहे ना औक्षण वगैरे करत होते यांचं आणि मस्त असं कार्यक्रम चालू होता. यांना ड्रेस वगैरे पण घेतलेला. आता प्रत्येकच धोंडाला ड्रेस वगैरे असतातच आणि हा आमचा सेकंड धोंडा होता. सो खूप जास्त एन्जॉय केला. पहिल्या धोंड्याला तर आम्ही सगळ्यांकडे गेलो होतो, माझ्या मावशी वगैरे त्यांच्याकडे. ह्यावेळेस पण बोलवलं होतं, बट काही इश्यूजमुळे आम्ही काही गेलो नाही. बघूयात आता कधीतरी आपण जाऊयात त्यांच्याकडे. त्यावेळेस तुमच्यासोबत ते व्लॉग शेअरच होतील. कारण माझ्या मम्मीला 6 बहिणी आहेत. सो मम्मी धरून 6 जणी आहेत. सो त्यामुळे आहे ना खूप जास्त एन्जॉय करतो आम्ही सगळ्या गोष्टी. इथे पप्पांनी कपडे वगैरे दिले, मान वगैरे दिला आणि मग मम्मीने मला साडी वगैरे द्यायचं काम केलं आणि 3 नंबरच्या मावशी जी आहे माझी, तर तिने पण साडी जोडवे पाठवून दिलेले होते मम्मीकडेच. तर मग म्हटलं चला तिकडेच. तिच्याकडे पण जायचं होतं, पण काही मेडिकल इश्यूजमुळे आम्ही कोणाकडेच गेलेलो नव्हतो. सो मग म्हटलं आता जाऊ द्या आणि हा जो धोंडा होता तर अमावास्येच्या दिवशी केला होता आम्ही. कारण की धोंडाचा लास्ट डे होता आणि तोपर्यंत काही रिझन्समुळे आम्हाला जाता आलं नव्हतं. आणि त्याच्या आदल्या संडेला आम्ही मावशीकडे गेलो होतो. तिकडे पण जायचं नव्हतं आम्हाला. ती पण मावशी जवळच राहते. सो मग तिच्याकडे गेलो होतो. कारण की नाही म्हटलं होतं, बट तिने ऐकलं नाही. मग त्यानंतर मग मम्मीकडे गेलो आम्ही. फक्त हे दोघांकडेच गेलो. त्याच्यानंतर कोणाकडेच नाही गेलो. सो इथे ना मम्मीने तिची पण साडी दिली आणि मावशीची पण साडी दिली. खूप छान अशी साडी आहे मावशी. तू जर हा ब्लॉग बघत असशील, तर खूप छान आणि मला खूप आवडली आहे साडी. खूप छान असं केलेलं आहे आणि माझ्या प्रत्येक मावशी आहेत ना, म्हणजे असं कोणता सण वगैरे असो किंवा काही फंक्शन असलं, तर आम्हाला कधी एकटं सोडत नाहीत बरं का. त्यानंतर मग मी मस्त अशी मम्मीची ओटी भरायला सुरुवात केली. म्हटलं आईची पण ओटी भरून घेऊयात आणि मावशी पण येणार होती. बट तिची वाट आम्ही 4 वाजेपर्यंत बघितली. पण तिला निघायलाच उशीर होणार होता आणि आम्हाला परत रिटर्न नगरला यायचं होतं आज. सो मग म्हटलं आता डायरेक्टली आपण लवकर उरकूयात आणि जाऊयात. मग म्हटलं तिची आणि आमची काही तर भेट तर नाही झाली. बट म्हटलं चला तिची पण साडी आम्ही तिकडेच ठेवून आलो. म्हटलं कारण की नाही त्या टायमिंगला आली ती, कारण की तिच्याकडे पण काही कामांमुळे तिला यायला टाईम नाही भेटला. मग मम्मीचं औक्षण वगैरे छानपैकी करून घेतलं आणि छान अशी ओटी वगैरे भरून घेतली मम्मीची मस्तपैकी. आणि खूप छान असं वाटलं बरं का. कारण की हे जे सण वगैरे येतात ना, ते खूप एन्जॉय करणं हेच महत्त्वाचं असतं कायम. त्यानंतर आम्ही जेवायला बसलो. हे आधी जेवायला बसले होते आणि नंतर. आता इथे काय झालं, की शूट करायला दुसरं कोणी नव्हतं आणि शेवटची ही जी क्लिप असेल, तर ही मी मम्मीला पण घ्यायला लावली होती क्लिप. कारण की काय झालं, की इथं शूट करायला कुणी नाहीये आणि प्रत्येक गोष्ट त्यांना जमल असं नाहीच आहे. तरी पण मम्मीने छोटीशी अशी क्लिप घेतली होती आणि मस्त इथं आंबारस, पुरणपोळी वगैरे छानपैकी होतं धोंडा आणि त्यानंतर आम्ही काही फोटोज वगैरे क्लिक केले आणि आम्ही निघालो मावशीकडे जाण्यासाठी. तर मावशीकडे हा जो व्लॉग आहे, तर आधीचा आहे बरं का, आधीच्या संडेचा मी आधीच सांगते. मग मी तो इथेच ॲड केलेला आहे. कारण की आम्ही गेलो होतो, बट ब्लॉग काही शूट केलेला नव्हता जास्त. थोड्याच क्लिप होत्या माझ्याकडं. म्हटलं चला आठवणीत राहील आणि ह्याच ब्लॉगमध्ये ॲड करून टाकूयात. तर तिच्याकडे जायला आम्हाला मागच्या संडेला आम्ही गेलो होतो, तर 5 वाजता इथून निघालो होतो आणि तिच्या घरी जायला 8 वाजले होते.
मग जाता जाता खाऊ घेतला. मम्मीन त्यांची इथे पण घेतला होता बरं का. व्लॉग बघून म्हणतील की मम्मीन त्यांची इथं नव्हता नेला. तर मम्मीन त्यांची इथं पण घेतला होता. बट खूप जास्त गडबड झाली आणि त्यामुळे मग मी तो काही व्लॉग शूट केलेला नव्हता. कारण की आम्ही माझ्या नंदेकडे पण गेलो होतो सो त्यामुळे. तर इथे खाऊ वगैरे घेतला आणि मावशीन त्यांच्या घरी जाण्यासाठी निघालो. मावशीन ते माझे वरवणमध्ये राहतात. केडगाव चौफुला ज्यांना कोणाला माहिती असेल त्याच्या जवळच आहे वरवण. सो तिकडे राहतात. तर मग त्यांच्याकडे पण जायचं होतं. तिने बोलवलं होतं म्हणून. आणि जाताना एवढं भारी वातावरण झालेलं होतं तर बस. आणि काही ठिकाणी आहे ना पाऊस पण लागला आम्हाला. थोडा वेळ थांबायला पण लागलं. त्यामुळे जास्त संध्याकाळ झाली आम्हाला जाण्यासाठी. आणि गेल्याच्या नंतर काकांना पण थोडीशी गडबड होती. त्यांना पण ड्युटी होती. सो त्यांना पण जायचं होतं. ते थांबले होते आमच्यासाठी. मग बघू शकतात तुम्ही इथे किती हायवे वाहतोय तो. तर बास तुफान असा हायवे वाहतो आणि कंटिन्युअसली गाड्या तेवढ्याच स्पीडने जातात. आणि भीती पण वाढत होती. सो फायनली आम्ही पोहोचलो मावशीच्या घरी आणि लगेच मानपान करून घेतला आम्ही. काकांनी वगैरे कारण काकांना जायचं होतं. सो इथे पण तिने छान असं डेकोरेशन केलं होतं. इथे काकांनी पण औक्षण वगैरे करून घेतलं यांचं. आणि इकडे ना माझ्या मावशीची छोटी मुलगी आहे तर तिला व्हिडिओ कॉल पण चालू होता आणि ती आहे ना खूप जास्त म्हणजे नाही का मजाक मस्ती लागते तिला आणि ती नेमकी माझ्या 2 नंबरच्या मावशीकडे गेली होती त्यांच्यासोबतच. आणि ती वाट बघून बघून त्यांच्यासोबत गेली. मग याच्यानंतर व्हिडिओ कॉल चालू होता त्यांचा आणि ती आहे ना खूप जास्त भांडत होती, की तुम्ही मुद्दामून मी गेल्याच्या नंतर आले म्हणून. ते जे काही फोटोज आम्ही क्लिक केले होते, सो ते पण मी ॲड करते आहे. हे बघून पण तुम्ही एन्जॉय करा. आता बाकीच्या मावशी वगैरे बघतील तर त्या पण एन्जॉय करतील. सो कसा वाटलाय आपला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.